बोला. माझं नाव डॉक्टर रुपाली कुलकर्णी आहे. मी गेल्या 8 महिन्यापासून कोविड ICUमध्ये काम करते. माझ्या घरच्यांचा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामध्ये पहिले जे आहेत ते माझे दीर आहेत. दीड महिन्यापेक्षा जे जेठ आहेत त्यांनासुद्धा जुलै महिन्यामध्ये त्यांचं RAT टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तेव्हा त्यांना फिवर होता, ॲनोरेक्झिया, वीकनेस, जे काही सगळे सिम्पटम्स असतात ते सगळे होते. त्याच्यानंतर त्यांना जे गव्हर्नमेंट रूलप्रमाणे आयसोलेशनमध्ये थिलियार्कला ॲडमिट केलं होतं फॉर 10 days. तर तिथे जो काही त्यांना त्रास होता त्याच्यामध्ये मोस्टली त्यांना वीकनेस, ॲनोरेक्झिया आणि कफ ह्या 3 गोष्टी सगळ्यात जास्त होत्या. आणि इंटरमिटंटली ब्रेथलेसनेस पण असायचा. तर त्यासाठी मग मी पडू डॉक्टरांशी कन्सल्ट केलं. नंतर मग त्यांचं मेडिसिन चालू झालं. विदिन 2 days त्यांना इतकी इम्प्रूव्हमेंट जाणवली की त्यांना म्हणजे जे आधी जेवण जात नव्हतं, इच्छा नसायची, तर भूकसुद्धा वाढली बाकीची. आणि मग थोडंसं विकनेससुद्धा कमी झाला, कफ पण हळूहळू कमी झाला. आणि 10 दिवसामध्ये जेव्हा ते घरी आले तर म्हणजे असं वाटलं पण नाही की त्यांना कधी काही झालं होतं. अगदी एकदम व्यवस्थित. ते म्हणजे 7 दिवसाचं आयसोलेशनची पण गरज नाही असं वाटत होतं, पण जस्ट फॉर प्रोटोकॉल आम्ही ते फॉलो केलं. तुमच्या भावाबद्दलचं सांग. सेकंड आहे माझा भाऊ. म्हणजे त्याला जवळजवळ 15 दिवसा अगोदर फिवर स्टार्ट झाला होता शुक्रवारी. त्याच्यानंतर फिवर स्टार्ट झाल्यानंतर त्याने असंच डोलो 650, त्याला असं वाटलं की एक्झर्शनमुळे असेल, कशामुळे असेल, म्हणून मग फक्त डोलो घ्यायचा आणि शांत राहायचा. पण डोलो घेतोय तोपर्यंत फक्त फिवर सबसाईड व्हायचा, त्याच्यानंतर मग परत फिवर यायचा. मग त्याच्यानंतर हे असंच चालत राहिलं. मग त्याचा मंडेला मला फोन आला की ताई मला म्हणजे फिवर येत राहतोय, तुला काही टॅबलेट असेल तर मला टॅबलेट सांग. मी म्हटलं नाही, मला जे तू जे सांगतोयस त्याच्यावरून असं वाटतं म्हटलं की तुला असण्याची शक्यता आहे, कारण तू जे सिम्पटम्स सांगतो त्याच्यामुळे तू फक्त अँटीबायोटिक वगैरे घेऊ नको, कारण अँटीबायोटिकचा कोविडमध्ये तरी सध्या तरी काही रोल नाही आहे. तर मग मी सरळ त्याला सांगितलं की तू असं कर, पडू डॉक्टरांकडे जा, त्यांना तुला जे काही होतं ते पूर्ण व्यवस्थित सांग आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे तो त्यांच्याकडे आला. म्हणजे मेडिसिन घेतलं, घरी थांबला. पहिले 4 ते 5 दिवस फिवर ऑन ऑफ चालू होता. त्याला फक्त घरी मी लिम्सी आणि बिकोझिंक आणि सरांना विचारून डोलो 650 एवढंच फक्त दिलं आणि आराम आणि आयसोलेशनमध्ये ठेवलं, घरी बाकी कोणी नाही ठेवलं. मग सर जसे सांगत होते सकाळ संध्याकाळ त्याला कॉन्टॅक्ट करायला सांगत होते, पण तरी त्याचा असा काटटाळस होता. त्याला कुठंतरी असं वाटत होतं, तो बँकमध्ये मॅनेजर आहे, तर त्याला असं वाटत होतं की आपण ह्या गोष्टी खूप लाईटली घेतोय की काय, आणि ॲलोपॅथीमुळे त्याला खूप लवकर रिलीफ मिळेल असं वाटत होतं त्याला. मग त्याच्यामुळे मग आम्ही त्याच्या सॅटिस्फॅक्शनसाठी त्याचे अँटीजन टेस्ट, जे की सर म्हटले होते काही करायची गरजच नाही, पण तरी अँटीजन टेस्ट आणि RT-PCR आम्ही करून घेतला त्याचा. अँटीजन किती दिवसानंतर केलं? 5व्या दिवशी. अच्छा. 5व्या दिवशी जेव्हा आम्ही त्याला इथे रिलायन्सच्या तिथे घेऊन गेलो, अँटीजन निगेटिव्ह आलं. RT-PCR सॅम्पल दिलं. RT-PCRला सॅम्पल देऊन तरी त्याला असं वाटत होतं की समथिंग इज मिसिंग, म्हणून मग त्याच्या सॅटिस्फॅक्शनसाठी मी त्याला दूधला घेऊन गेले. तिथं मग मी त्याचं CT स्कॅन केला. हा कधीचा आहे का, 14 तारखेचा आहे. 14 तारखेचा CT स्कॅन. काय दिले त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ॲक्च्युली आता डॉक्टरी भाषेत सांगायचं झालं तर 7 स्कोर होता त्याचा, ज्याला की माइल्डमध्ये येतो तो, म्हणजे अबो 9 असेल तर माइल्डमध्ये येतं. पण जर ह्याच्यामध्ये आपल्या रेग्युलर लँग्वेजमध्ये सांगायचं असेल तर लंगचे जे 25 कप्पे होते त्याच्यामधल्या 7 कप्प्यांमध्ये निमोनिया आहे असं सांगण्यात आलं होतं. आणि RT-PCRच्या रिपोर्ट सोबत त्याला कोरिलेट करा, कन्फर्म करा असं सांगण्यात आलं होतं. मग मी त्याला ऑप्शन दिले, एक तर तू सरांची ट्रीटमेंट घेऊन घरी राहणं पसंत करणार आहेस का ॲलोपॅथी घेऊन हॉस्पिटलाइज व्हायचं, कारण त्याला इन्शुरन्स असल्यामुळे त्याला असं वाटत होतं की आपण लवकर रिकवर होऊ, कारण त्याला असं वाटत होतं की आपल्याला ॲलोपॅथीनं खूप लवकर एनर्जी येईल आणि आपण लवकर नॉर्मलाइज होऊ. मग त्याच्या सॅटिस्फॅक्शनसाठी मी त्याला कॅज्युअल्टीमध्ये घेऊन गेले. कॅज्युअल्टीमध्ये घेऊन गेले, तिथं पाहिलं त्याचं सॅच्युरेशन 98 होतं, फिवर वगैरे काय नव्हता तिथं. मग त्याच्यानंतर तिथे जे ब्रदर होते मग त्याला मी दाखवलं की एक्झॅक्टली इथली काय प्रोसिजर आहे, तिथे जे पेशंट होते त्यांना कशा प्रकारे ॲडमिट केलं जात होतं, त्यांचं पॅकेज वगैरे सगळ्या गोष्टी त्याला मी हे सांगितलं की तू इथं जरी ॲडमिट झाला तरी तुला 10 days मोर लागतील अजून. तिथून आल्यानंतरही
जे ड्रग्ज आहेत त्याच्याशी रिलेटेड जो विकनेस आहे त्याचे आता कसं आहे, कारण कोरोनामध्ये कन्फर्म अशी ट्रीटमेंट कुठंच नाही आहे. पण मला जो एक एक्सपिरियन्स आला होता माझ्या घरचा आधी, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी स्वतः सुद्धा जे घेतलं त्याच्यावरून माझा विश्वास पूर्ण होमिओपॅथीवर होता. तर मी म्हटलं मला असं सगळं वाटतं की ह्या सगळ्या किलिंग प्रोसेसमधून तू न जाता जर तुला घरी सगळं व्यवस्थित मिळते तर तू 2 दिवस अजून बघ. जर तुला नाहीच वाटलं तर एनी टाइम तू हॉस्पिटलाइज होऊ शकतो. हॉस्पिटलायझेशनचा जो मार्ग आहे तो तुला 24/7 तुझ्यासाठी अवेलेबल आहे. पण मला असं वाटतं की वेट अँड वॉच करायला काही हरकत नाही. तो ठीक आहे म्हणून आला घरी परत. पण त्या दिवशी त्याला एक थोडंसं रिलॅक्सेशन झालं की त्याला जे आधीचा गोंधळ होता की खरंच आहे का ते त्याला खरं वाटत नव्हतं. सिटी स्कॅनवरून त्याला कन्फर्म करून दिलं. थोडा रिलॅक्स झाला. संध्याकाळपासून मग त्याला फिवर येणं कमी झालं. 2-3 दिवसातच तो एकदम नॉर्मल झाला. जेवण व्यवस्थित जायला लागलं. फिवर पण बंद झाला. डोलो 650 पण घ्यायची गरज पडत नव्हती त्याला. आणि मग त्याला तो कॉन्फिडन्स पण आला की आता मी काम पण करू शकतो बा पहिल्यापेक्षा. घरामध्ये चक्रा मारून बघत होता तो की जे आधी त्याला एक वाक्य सुद्धा कंटिन्यू बोलताना थोडासा धाप लागायची तर ते कमी झालं. त्याच्यानंतर घरातल्या घरात चालताना सुद्धा त्याला धाप लागणं बंद झालं. सगळ्या गोष्टी बंद झाल्या. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जॉईन केलं आजपासून. तर म्हणजे ही डेट कोणती 14 तारीख आणि आज कोणती डेट आहे 23. विदिन 1 वीक त्याने त्याचं काम तो रिझ्यूम झाला. आता काही त्रास? आता सध्या तरी काय नाही. काही त्रास विकनेस वगैरे काही? विकनेस नाही. आणि त्याच्या घरातल्याही कोणाला काही सिम्पटम्स नाही पडत किंवा काहीच नाही. त्यांनाही सगळ्यांना दिलं होतं कॅम्प सरांनी. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? 8 महिने तुम्ही जे कोविड ICU मध्ये काम केले, माझा त्याच्या कंपॅरिझन मध्ये कंपॅरेटिव्ह मी पाहायला गेलं ना तर मला असं वाटलं की खूप स्मूथ वेने हे सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे पाहायला गेलं तर आमच्याकडे पण 4 ते 5 स्कोअर असलेले किंवा 7 माइल्ड स्कोअर असलेले पण येतात. पण त्याच्यामध्ये जे काही आहे जे सोलोमिड्रॉल असेल किंवा काय जे वापरतात तर त्याचे जे साईड इफेक्ट्स पाहता आता जे ज्याच्या पाठीने सगळेजण पाठीचा एकच नियम असतो की रिलीफ देण्याचा आहे. पण त्याच्यामध्ये थोडे साईड इफेक्ट्स पण असतात. मला स्वतःला पर्सनली जरी कधी वाटलं मी जरी कोरोना पॉझिटिव्ह असते तरी मी होमिओपॅथीलाच प्रिफरन्स देईन. आणि मला असं वाटतं की होमिओपॅथी स्मूथ आहे, घ्यायला सुद्धा कम्फर्टेबल आहे आणि जे सिम्पटमॅटिक रिलीफ पाहिजे असतो एका पेशंटला तो ते देऊ शकतो. ठीक आहे.